हाय फ्रेंड्स, मी अर्चना. माझ्या कला खाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खमंग, खुसखुशीत, चमचमीत आणि बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी बघणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणारे खोबरं किसून घेतले, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी कारळं, 1 वाटी तीळ, 1 चमचा जिरे, 2 चमचे धने, 2 चमचे बडीशेप, घरगुती काळा मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा लाल तिखट. आता सगळ्यात अगोदर आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे, व्यवस्थित लालसर होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. नंतर कारळं भाजून घ्यायचे. ते चांगलं तडतडलं आणि चांगलं खुसखुशीत भाजलं की मग ते काढून घ्यायचे आपण एका प्लेटमध्ये. त्यानंतर आपण तीळ पण भाजून घ्यायचेत. तीळ पण छान मंद गॅसवरती भाजून घ्यायचेत व्यवस्थित. तीळ भाजले की तेही काढून घ्यायचे. कारळं ज्या प्लेटमध्ये काढलं त्यातच काढून घ्यायचे. नंतर धने आणि जिरे एकत्र करून भाजून घ्यायचे. हे छान असं लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. त्याचा छान असा सुगंध सुटला की मग आपण काढून घेऊयात. बघा छान भाजलेत. आता हे काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये. आता आपण बडीशेप भाजून घेऊयात. धने आणि जिरे एकत्र भाजायचे, बडीशेप सेपरेट भाजायची, म्हणजे छान अशी भाजली जाते आणि त्याचा फ्लेवर पण छान येतो, चवीलाही छान होते. बडीशेप पण छान भाजली, ती पण काढून घेतली आहे. आता गॅस बंद करायचा. आता हे सगळं आपण एकदा मिक्सरला वाटून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थंड झालेलं मिश्रण आहे, ते वाटून घ्यायचे. त्याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे. छान पावडर तयार झाली की एका प्लेटमध्ये काढायची. ते काढून घेतले की जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं, खोबरं टाकायचं, लसूण टाकायचा, थोडी कोथिंबीर टाकायची आणि हे पण वाटून घ्यायचे छान. जे पावडर तयार केली होती आपण तीळ कारळ्याची त्यातच टाकायचे. नंतर शेंगदाणे कुटून घ्यायचे आणि हे सगळं मिक्स करायचे. या पावडरमध्ये तिखट मीठ मिक्स करून घ्यायचे आणि हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे सगळं एकजीव होऊन जाते. असं हाताने मिक्स केलं तर मिक्स होत नाही व्यवस्थित, म्हणून एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं. तर त्यामध्ये आता आपण 2 चमचे पिठी साखर टाकायची आणि हे छान असं बाकरवडीचं सारण तयार झाले. आता कव्हरसाठी आपल्याला 1 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं, 1 चमचा ओवा घ्यायचा, 1 चमचा जिरे घ्यायचं, चवीनुसार लाल तिखट, मीठ टाकायचं. हे छान मिक्स करायचं आणि त्याचा छान असा डो बनवून घ्यायचा घट्टसर. पाणी थोडं थोडं टाकत मळलं की पीठ हाताला जास्त चिटकत नाही. एकदम पाणी टाकलं की डाळीचं पीठ हाताला चिकटून बसतं, कारण डाळीचं पीठ खूप चिकट असतं, म्हणून थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित घट्ट असं मळून घ्यायचं. अशा पद्धतीने छान मळून झाले आपलं आणि त्याची छान चपातीपेक्षा मोठा थोडासा असा गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता आपल्या 1 वाटी पिठाचे 2 गोळे तयार झालेत. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, अशी पोळी लाटून घ्यायची व्यवस्थित. त्याला गव्हाचं पीठ लावून लाटून घ्यायचे, तेल लावायची आवश्यकता नाही आहे. अशा पद्धतीने छान लाटून झाले. लाटून झाल्यावरती त्याला आपण तेल लावून घ्यायचे सगळीकडं. कोणी कोणी चिंच गुळाचं पाणी पण लावतं, पण मला तेल आवडतं म्हणून मी तेल लावलेलं आहे. त्यावरती आपण जे सारण केलेलं आहे बाकरवडीचं ते टाकायचं आणि व्यवस्थित सगळीकडं पसरून घ्यायचे. फक्त खालच्या बाजूला लावायचं नाही आहे आणि कडांना थोडं थोडं साईडला मोकळं ठेवायचं, म्हणजे आपण जेव्हा रोल करू तर ते सारण बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने छान व्यवस्थित पसरून घ्यायचे. तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखट मीठ टाकू शकता. अशा पद्धतीने रोल करत जायचे. सुरुवातीला मोठा करायचा, नंतर छोटे छोटे करत जायचे रोल आणि त्याचा छान असा गोल रोल करायचा, दाबत दाबत घ्यायचे. रोल सगळीकडून पॅक दाबला गेला पाहिजे. अशा पद्धतीने म्हणजे रोल केला तर सारण बाहेर येत नाही. बघा अशा किती छान दिसते. आणि असं 2 बोटाच्या साह्याने आपल्याला वडीतला छान असा दाबून आकार द्यायचा आहे. ही पारंपरिक पद्धतीची आपली बाकरवडी आहे आणि याचं सारण जर माझ्या पद्धतीनं केलं
तर तुमचं सारण कधीच बिघडणार नाही आणि चवही कधी तुम्ही विसरणार नाही. इतकी सुंदर अशी बाकरवडी तयार होते. आता आपल्याला बाकरवडी उकडून घ्यायची आहे. त्यासाठी मी चाळणीला तेल लावून घेतले आणि त्यामध्ये आपण ही बाकरवडी व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि 10 ते 15 मिनटासाठीच आपल्याला ते शिजवायला ठेवायची. फक्त 15 मिनटात फुल गॅसवरती बाकरवडी शिजून तयार होते आपली. बघा छान असं सेट केले. आता शिजवायला ठेवूया आणि व्यवस्थित झाकण ठेवूयात. 15 मिनटात आपली बाकरवडी छान अशी तयार होणार आहे. आता 15 मिनटं झाले, चेक करूयात. बघा छान उचलली गेली बाकरवडी. आता आपल्याला ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. शॅलो फ्राय करायचे, डीप फ्राय करायची आवश्यकता नाही आहे. अशा पद्धतीने थोडंसं तेल टाकायचं आणि बाकरवडी व्यवस्थित अशी परतून घ्यायची. म्हणजे ते डाळीच्या पिठाचा कच्चापणा आहे तो निघून जातो आणि बाकरवडी अशी खुसखुशीत आणि क्रिस्पी लागते. बघा एकसारखी हलवली म्हणजे मग करपत पण नाही आहे खाली आणि खरपूस अशी भाजली जाते. आतून तर शिजली गेलेली आहे, त्यामुळे काय प्रश्नच नाही आहे. पण वरून पण त्याला छान अशी चव लागण्यासाठी व्यवस्थित अशी परतून घ्यायची. आता आपली बाकरवडी छान अशी परतून झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते. ही जर बाकरवडी केली तर 2 मिनटात एक प्लेट फस्त होते. इतकी सुंदर लागते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.